श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 2. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. चिंतपंत टोळ सोलापुरात मामलेदार म्हणून काम करीत. कारकुण त्यांचा असत साताऱ्याचा रहिवासी. रजा घेऊन घरी जात माघारी असे परत येत. पंढरपुरासी वाटेत दर्शनासी थांबला. ते काळी पंढरपुरात गोपाळबुवा महासिद्ध नामे एक अवधूत राहत होते तेथवरी. विठ्ठल दर्शन करून सिद्ध दर्शना जाई कारकुन. गोपाळ सिद्ध त्या पाहून वदले पहा काय ते. आहो तुमचे मामलेदार त्यासी कळवा समाचार. लिहून घ्या सविस्तर पत्र तुमच्या साहेबांना. येत्या काही वर्षात श्री दत्तात्रय अवधूत येऊनी तुम्हा भेटत सेवा त्यांची करा हो. ऐसे करती भाकीत पंढरपुरी गोपाळ सिद्ध. कारकुन येऊनी सांगत चिंतपंत टोळांना. असो स्वामी समर्थ मंगळवेड्यासी होते राहत. लीला करीती अनंत लोकोद्धरा कारणी. नित्य राहती अरण्यात क्वचित येती ग्रामात. 12 वर्षे मंगळवेड्यात ऐसे राहिले श्री स्वामी. भाग्यवंता दर्शन देत लोक दत्तावधूत म्हणत. दिगंबर स्वामी ही म्हणत काही लोक तयांना. बाळकृष्ण नामे सिद्ध होते मंगळवेड्यासी राहत. नित्य जाती अरण्यात दर्शन घ्यावया स्वामींचे. येता बाळकृष्ण भक्त स्वामी कटेवरी ठेवीती हात. विठ्ठल रूपे दर्शन देत आपल्या प्रिय भक्तासी. श्री स्वामी समर्थ बाळकृष्णासी सिद्ध करीत. अनेक लीला करीत भक्त उद्धार कारणे. एका ब्राह्मणा घरी जात वांजकाय दुग्धवती करीत. ब्राह्मण होई विस्मित पाहुणी लीला स्वामींची. बासपात येली भक्त दर्शना जाई अरण्यात. कंटकशयनी श्री समर्थ पाहुणे विस्मित होत असे. मनापासून भक्ती करीत अरण्ये स्वामीसी सेवित. लीला पाहे अद्भुत श्री स्वामी समर्थांच्या. बासपाणी स्वामी समर्थ फिरत असती अरण्यात. असंख्य सर्प दिसत पाहुणी भक्त भीत असे. स्वामी बासप्पा ते सांगत हवे तितके घे म्हणत. पागोटे सर्पावरी टाकत एक उचलणी घेत असे. आता घरी जा म्हणती तो जाई गृहाप्रती. पागोटे झटके खालती सुवर्ण लगड पडत असे. गेले त्याचे दारिद्र्य तो झाला श्रीमंत. ऐसे महात्म्य अद्भुत श्री स्वामी समर्थांचे. बासपातेली सद्भक्त अक्कलकोटी वारी करीत कृतज्ञते सांगत महिमा स्वामी समर्थांचा. एक श्रीवांज असत वय वर्ष 65 असत. बासपाती ते म्हणत सेवी स्वामी समर्थांसी. नित्य घेई स्वामी दर्शनाविन न घे अन्न. होईल तुझी इच्छा पूर्ण प्रसन्न होता श्री स्वामी. ऐकोडी बासपाची मात रुद्रश्री व्रत घेत. स्वामी दर्शनासी अरण्यात नित्य पाहती जात असे. कधी कधी स्वामी समर्थ रुद्रश्रीची परीक्षा पाहत. 2 दिवस होती गुप्त कोठे न मिळती ती लागी. ऐशा परीक्षा अवस्थेत 2 दिवस उपाशी राहत. परिनव्रत सोडित ऐशी निष्ठा तियेची. 2 वर्षे व्रत करीत स्वामी समर्थ प्रसन्न होत. शिरस वृक्ष दावित खा म्हणते चिकयासा. स्वामी आज्ञेप्रमाण करी चिक सेवन. 1 वर्षात पुत्र निधान लाभले पाहतीयेसी. बाबाजी भटच्या विहिरीस समर्थ कृपे पाणी लागत. यवन भक्ता सिद्ध करीत अवलिया ख्याती होत असे. मंगळवेड्या अरण्यात नदी किनारी असती समर्थ. आणखी 2 महासिद्ध प्रकट तेथे जाहले. तिघेही पर्वत चढत एकमेकांशी बोलत. परीन कोणा कळत संभाषण त्या तिघांचे. कारडतो का एक म्हणे हा काका मारतो दुजा म्हणे. असे का करतो तिजा म्हणे गुढभाषा सिद्धांची. लीला विग्रही समर्थ मंगळवेड्याहुनी निघत. पंढरपुरासी येत दर्शन द्याया भक्तांना. तेथुनी मोहोळासी येत भीमा नदी वाटेत. महापुरात प्रवेशत समर्थ स्वामी सद्गुरू. महापुरात चालती समर्थ पाणी गुडगा भर होत. लोक होमनी विस्मित अद्भुत प्रकार पाहताती. गवे स्वामी मोहोळात ते समयी होते राहत. स्वामी समर्थांशी सेवित मनोभावे करून या. तेथुनी स्वामी निघत सोलापूरसी पोचत. दत्त दिगंबर अवधूत दत्त मंदिरी बैसती. चिंतपंत टोळ दत्त भक्त येती दत्त दर्शनार्थ. पाहुणी स्वामी समर्थ मणी म्हणती अवधारा. हे कोणी सिद्ध पुरुष दिसती ऐसे टोळ मणी म्हणती. तात्काळ समर्थ उत्तर देती तुला उचापती कशाला. आम्ही असो सिद्ध बुद्ध यात तुझे काय जात. उगाच उचापती करत कशासी येथे आहेस तू. टोळमणी म्हणत हे मनकवडे असावेत. मनीचे सर्व जाणत ऐसे म्हणती मना माझी. आम्ही असो मनकवडे अथवा असो पूर्ण वेडे. तुझ्या बापाचे काय जाते म्हणून राग भरताती. पाहुणी जाणीले अंतर टोळ करती नमस्कार. म्हणते तू दत्त दिगंबर समजुनी मजला आले हो. पंढरपुरी गोपाळ अवधूत ते भविष्य सांगत. श्री समर्थ दत्त अवधूत भेटते काही वर्षांनी. ते भविष्य खरे जाहले म्हणून हे चरण भेटले. घरी चलाईसे विनविले श्री स्वामींसी तेथवा. स्वामी त्याचे घरी जात
काही दिन तेथे राहत. परी येता मनात उठून कोठेही जाते ते. स्वामींसी घेऊनी सांगात टोळ अक्कलकोटी जाऊ पाहत. परी स्वामी होती गुप्त कोठे गेले कळेना. गुप्त होणी वाटेत हुमनाबादी प्रकटत. माणिक प्रभू तेथे असत महासिद्ध अवधारा. आपल्या आसनी बैसवित प्रभू सर्वा सांगत. हे असती दत्तावधूत जगद्गुरु सर्व विश्वाचे. हुमनाबाद हुन निघत आंबे जोगाईसी जात. योगेश्वरीसी पाहत समर्थ स्वामी सद्गुरु. तेथेच समर्प अरण्यात दत्त पहाड गुहा असत. गुहेत राहती श्री दत्त समर्थ स्वामी सद्गुरु. काही दिवस समाधीस्थ तेथे राहती श्री समर्थ. तेथून चळांबे गावी येत लीला विग्रही श्री स्वामी. तेथे रामदासी मठात स्वामी समर्थ होते राहत. लीला करीती अद्भुत श्रोते तुम्ही अवधारा. स्वामी असती निद्रिस्त भुवा मठासी टाळी लावत. बाहेर निघोणी जात कोंडोनी या स्वामींना. काही क्षणानंतर तो जाई नदीवर. स्वामींसी पाही तेथवर मुलांसवे खेळताना. आश्चर्य त्यासी वाटत धावते येई मठात. कुलूप पाहुणे निश्चित होऊनी उघडी मठाते. परी स्वामी समर्थ झाले तेथुनी गुप्त. हे पाहुणे विस्मित रामदासी होत असे. ऐसे परी फिरत फिरत प्रज्ञापुरी स्वामी येत. अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून कीर्ती होत असे. राहुणी अक्कलकोटात 300 सिद्ध निर्मित. केवळ 20 वर्षात अगाध महिमा जयांचा. कोट्यावधी जण उद्धरिले लक्षावधी चमत्कार केले. अद्भुत सामर्थ्य दाविले महास्वामींनी तेथवरी. समस्त पृथ्वीचा कागद केला सप्तसागर शाई आणला. सरस्वती बैसे लिखाणाला तरी लीला संपेना. ऐशा लीला अनंत येथे पाहून संक्षिप्त. श्री समर्थ लीला अमृत अगाध जाना आहे हो. ओम निरंजनाय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. सर्व देवी देवता स्वरूपाय महादत्त अवधूताय प्रज्ञापुर निवासाय नमन माझे तुझ लागी. हे चरित्र संक्षिप्त तुझे तू निर्माण करीत. तव चरणी लीन होत म्हणून मी सर्वदा. श्री समर्थ वाङ्मय मूर्ती ऐसी हो ग्रंथ ख्याती. श्रवण पठणे सन्मती प्राप्त हो भक्तांना. हे दत्तात्रेया गुरुवर्या मजवरती करी तू दया. सद्भक्तासी सदया अन्न वस्त्राते देई तू. तैसीच देई सद्गुण देई सद्गुरु दर्शन. करुणामय ज्यांचे जीवन लोकोद्धरार्थ अवतरले. ओम दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. असो श्री स्वामी समर्थ येऊनी राहतील प्रज्ञापुरात. अनेक जना उद्धरित नाना लीला करुणिया. अध्याय 2 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. शंभवतु श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन.